नमस्कार. आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा, कन्यादान. आज मयुरीचं लग्न होतं. पूर्ण घरात आनंदाचे वातावरण होते. पूर्ण घर फुलाने सजवलं होतं. मयुरी तर एखाद्या परीसारखी दिसत होती. नाजूक, सुंदर, खूप खुश होती ती. तिच्या चेहऱ्यावरचं ते मोहक हास्य तिचं सौंदर्य आणखी खुलवत होतं. तिचा होणारा नवरा अभि तिच्याकडे प्रेमाने पाहत होता. काही दिवसांपूर्वीच अभि तिला पाहायला आला होता आणि बघता क्षणीच त्याने लग्नाला होकार दिला होता. खूप सुंदर जोडी होती त्यांची. थोड्याच अंतरावर बळवंतराव उभे होते, मयुरीचे बाबा. खूप कौतुकाने मुलीकडे पाहत होते. मयुरीच्या चेहऱ्याकडे पाहत पाहत ते भूतकाळात हरवले. मयुरीचा चेहरा तिच्या आईसारखाच होता. साधी सरळ होती तिची आई. मोठ्या थाटात लग्न झालं होतं त्यांचं. 1 वर्षाचा सुखाचा संसार झाला असेल त्यांचा. मग चाहूल लागली येणाऱ्या बाळाची. खूप जपायचे बळवंतराव त्यांना. पण प्रसूतीच्या वेळी अघटित घडलं आणि एका मुलीला जन्म देऊन तिने निरोप दिला या जगाला, कायमचा. बळवंतराव कोलमडले होते, पण त्यांनी त्या निरागस मुलीकडे पाहिलं. तिचे ते डोळे आईला शोधत होते. त्यांनी तिला उचलून घेतले, अगदी कुशीत. खूप रडले, पण शेवटचंच. त्या दिवसानंतर त्यांच्या डोळ्यात आजच पाणी आलं होतं. त्यांचे डोळे भरून आले होते. भरल्या डोळ्याने कौतुकाने ते मुलीकडे पाहत होते. मयुरीने तिच्या बाबांकडे पाहिलं. त्यांचे भरलेले डोळे पाहून तिचे पण मन भरून आले. तिला आठवले जुने दिवस. तिचे बाबा हेच तिचं जग होतं. जसं कळायला लागलं तसं बाबाच तिची आई बनले होते. आईची आठवण तिला कधी आलीच नव्हती. तिला हे पण समजलं की तिच्या बाबांनी फक्त तिच्यासाठीच दुसरं लग्न केलं नव्हतं. किती काळजी करायची बाबा. नोकरी सांभाळताना कधीच तिच्याकडे दुर्लक्ष केलं नाही. आजारी पडली की रात्र न झोपता तिच्या बाजूला बसून राहायचे. शाळेत सोडायला यायचे आणि एकटीला सोडून परत जाताना 4 वेळा वळून पाहायचे. मयुरीला पण बाबांबद्दल खूप जिव्हाळा होता. आपल्यानंतर त्यांची कोण काळजी घेणार. मयुरीचं मन अस्वस्थ झालं आणि तिला आठवला मागच्या महिन्याचा प्रसंग. मयुरी झोपलेली होती. अचानक तिला कसल्याशा ओरडण्याचा आवाज आला. ती जागी झाली आणि पळतच बाबांच्या खोलीत गेली. तिचे बाबा समोर छातीला हात लावून कळवळत होते, तडफडत होते. तिला काय करावे सुचेना. बाबा बाबा, काय होतंय? तिने पळत जाऊन पाणी आणलं, पण परत येईपर्यंत ते शांत झाले होते. हातातील पाण्याचा पेला अलगद गळून पडला आणि ती तिच्या बाबांना हाका मारू लागली, रडू लागली. आणि अचानक बळवंतरावांचे श्वास पुन्हा सुरू झाले आणि उठूनच बसले. मयुरी त्यांना विलगून रडू लागली. हृदयविकाराचा एक झटका त्यांना येऊन गेला होता. कसेबसे वाचले होते ते. मयुरीला तो दिवस आठवला की अंगावर शहारा यायचा आणि डोळे भरून यायचे. त्या दिवसापासून तिचे बाबा तिच्या लग्नाच्या मागे लागले. विवाह संस्थांमध्ये चक्रा मारू लागले. मध्येच वकिलाकडे पण जायचे. जेवणाचे भान नाही की आराम नाही. सतत फक्त आणि फक्त तिच्याच लग्नाचा विचार. त्या चिंतेमुळे की काय त्यांची तब्येत पूर्ण ढासळली होती. डोळे आत गेले होते. चेहरा निस्तेज झाला होता. अशातच एक दिवस अभिचं स्थळ आलं. देखणा मुलगा, चांगली नोकरी, घरंदाज, घराणं, सर्व काही एकदमच व्यवस्थित. त्यांच्याकडून लगेच होकार मिळाला. मयुरीने पण लाजून होकार दिला. तिच्या बाबांनी लगेच एका आठवड्याची तारीख काढली होती. सर्व काही एकदमच गडबडीत झाले. मयुरी काही बोलली तर बोलायचे, मला लवकर माझी जबाबदारी पूर्ण करायची आहे. आता कन्यादानाची वेळ आली होती. भरल्या डोळ्यांनी आणि जड अंतकरणाने त्यांनी तिचं कन्यादान केलं. जाताना खूप रडले दोघे. मयुरीचे तर पाय घरातून निघत नव्हते बाबांना सोडून जाताना. पण ही तर जगाची रीतच होती. मयुरी गेली, पाहुणे पण गेले. तिचे बाबा खूप वेळा एकाच जागी बसून होते. नंतर त्याने कागद आणि पेन घेतला, काही लिहू लागले. दुसऱ्या दिवशीच मयुरीला वाईट बातमी मिळाली, तिचे बाबा हे जग सोडून गेल्याची. ती आणि अभि लगेच निघाले. लोक जमले होते. मयुरी खूप रडली. तिचे बाबा निर्जीव पडून होते समोर.
अंत्यविधी पार पडला. मयुरी अजूनही रडत होती. तेवढ्यात तिचं लक्ष टेबलावर ठेवलेल्या चिठ्ठीवर गेलं, ज्यावर पेपरवेट म्हणून तिची बाहुली ठेवली होती. तिने ती चिठ्ठी उचलली. खाली घर आणि जमिनीचे कागदपत्र होते, जे त्यांनी 2 आठवड्याआधी तिच्या नावावर केले होते. ती चिठ्ठी वाचू लागली. माझी छकुली, तू आधी डोळे पुस. तुला माहीत आहे, मी तुला रडताना नाही पाहू शकत. एक ना एक दिवस हे होणारच होतं. नको रडूस. मी खरंच खूप भाग्यवान आहे, कारण या जगात मुलीचा बाप असणं ही भाग्याची गोष्ट आहे. पण मला तुझी आई आणि बाबा हे दोन्ही पण बनवून राहता आलं. खूप समजूतदार निघालीस ग तू. कधीच आईचा हट्ट नाही केलास. तरी पण माझ्याकडून काही कमी राहिले असेल तर माफ कर पोरी. तुला आठवत असेल, त्या दिवशी मला हृदयविकाराचा झटका आला होता. खरं तर तेव्हाच मी हे जग सोडलं होतं. माझ्यासमोर अंधार पसरला होता. माझ्यासमोर रेड्यावर बसलेला काळा कुट्ट धिप्पाड व्यक्ती होता. त्याच्या हातात मृत्यूपाश होता, जो माझ्या भोवती आवळला जात होता. मी हात जोडून त्यांना विनंती केली आणि फक्त 1 महिन्यासाठी हे शरीर मागून घेतलं. माझ्या विनंतीने नाही, तर तुझी आर्त साद ऐकून त्यांनी मला तेवढा वेळ दिला. मागच्या महिनाभर जो तुझ्यासोबत होता, तो फक्त माझा आत्मा होता, ज्याचं शरीर उधारीवर शिल्लक होतं. पण माझं काम झालं आता. वकिलाकडून सर्व मालमत्ता तुझ्या नावावर केलीच आहे. पण मला जे हवं होतं ते मिळालं. मी कन्यादानाचं पुण्य मिळवलं, यातच सर्व काही आहे. आणि आता डोळे पुस, आनंदाने आयुष्य जग. सर्वांना सुखी आणि आनंदात ठेव. माझा आशीर्वाद सतत तुझ्यासोबत राहील. सुखी राहा पोरी. तुझाच बाबा. मयुरीचे अश्रू थांबत नव्हते. तिचे बाबा तिच्यासाठी मृत्यूकडून पण वेळ काढून थांबले होते, ते पण तिच्या कन्यादानासाठी. एका मुलीचा बापच हे करू शकत होता. तेवढ्यात तिच्या खांद्यावर हात पडला. मागे अभि होता. त्याने तिचे अश्रू पुसले आणि बोलला, मी तुझ्या डोळ्यात अश्रू नाही पाहू शकत. मयुरी त्याला बिलगली. पितानंतर आता पतीच तिचा सर्वस्व होता. काय मग मित्रांनो, आजची कथा कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक शेअर करा. आणि अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.